निखिल वागळे आणि त्यांचे सहकारी शपथ घेऊन एकतर न्यायालयासमोर धडधडीत खोटं बोलले, अशा प्रकारे 8 वर्ष त्यांची केस, त्यांचा खटला चालूच दिला नाही आणि आज निखिल वागळेंना हे सगळं माहित असून आता ढळढळीत ते लोकांना खोटं सांगतायत की आरोपींमुळे खटला चालला नाही. म्हणजे यापेक्षा दुसरं खोटं काय असू शकतं. याच निखिल वागळेंनी उमर खलीद 4-5 वर्ष जेलमध्ये राहिल्याबद्दल त्यावर कसा अन्याय होतो याची मोहीम चालवली होती. म्हणजे काश्मीरी फुटीरतावादी उमर खलीद याला वेगळा न्याय आणि या प्रकरणात जे मराठी गोरगरीब युवक गुंतलेले आहेत त्यांना वेगळा न्याय, असा निखिल वागळेंचा ढोंगीपणा आहे. मला असं वाटतं की तो आरोपींवर फार मोठा अन्याय होता, कारण या यंत्रणांनी वाटेल त्या गोष्टी दिल्या. कुटुंबियांचा ऐकून तपास करावा असा एक आदेश झाला. या संपूर्ण तपासामध्ये अमुक व्यक्तींचाच तपास करा, अमुक व्यक्तींनाच पकडा, इतरांचा करू नका, असं मृतांच्या नातेवाईकांनी वारंवार सांगितल्यामुळे तपास भरकटला आणि त्याला निखिल वागळेंसारख्याची साथ होती. माजी पत्रकार निखिल वागळे यांनी स्वतःच्या YouTube वाहिनीवरून अलीकडेच एक व्हिडिओ रिलीज केला. गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात 6 आरोपींना उच्च न्यायालयाने जो जामीन दिला आहे त्याबद्दल यामध्ये त्यांनी रडारड अक्षरशः केलेली आहे. निखिल वागळे यांचा इतिहास पाहिला तर खोटं बोलण्याची सवय त्यांची जुनीच आहे आणि या खोटारडेपणाचा प्रत्यय या व्हिडिओमध्ये वारंवार येतो. त्यांचा इतिहास जरा आपण बघूया निखिल वागळेंचा. काही वर्षांपूर्वी जेव्हा आजचं जे लोकमत 18 किंवा लोकमत 18 हे जेव्हा IBN लोकमत होतं आणि त्यांचे बरेच ब्रिगेडी, विद्रोही वगैरे सहकारी होते अलका धुपकरांसारखे, त्यावेळेला त्यांनी एक मोहीम चालवली होती की संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्या गुंडांनी IBN लोकमतच्या विक्रोळी येथील कार्यालयावर हल्ला केला आणि निखिल वागळे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी मोहीम त्यांनी चालवली. काही युवक त्यांच्या कार्यालयात गेले होते, कदाचित निदर्शनं करायला गेले असतील, कदाचित निषेध नोंदवायला गेले असतील. त्यापैकी एका युवकावर हल्ला करून त्याची कवटी फोडण्यात आली होती आणि त्यामुळे एक क्रॉस केस सुद्धा झाली होती निखिल वागळेंच्या विरुद्ध. या प्रकरणात कित्येक महिने आपण कसे निर्भीड पत्रकार आहोत, सुनील राऊत कसे गुंड आहेत, यावर त्यांनी मोहीम चालवली आणि मग एकाएकी या प्रकरणात आपली तडजोड झाली. आपल्याला प्रकरण चालवायचं नाही म्हणून निखिल वागळे उच्च न्यायालयात गेले. परंतु उच्च न्यायालयाने कडक ताशेरे मारून, म्हणजे अक्षरशः त्यांच्या थोबाडीत मारून त्यांना हाकलून लावलं. म्हणाले याचा निर्णय सत्र न्यायालयातच तुम्हाला मिळेल. सत्र न्यायालयामध्ये पुन्हा प्रकरण गेलं तेव्हा निखिल आणि त्यांचे सगळे विद्रोही आणि ब्रिगेडी असे जे सहकारी होते प्रत्येकाला स्मृतिभ्रंश झाला, आठवेनाच झालं. काहींना आरोपींचा चेहरा आठवेना, काहींना सुनील राऊतांचं नाव आठवेना, असा काही हल्ला झाला हेही त्यांनी नाकारलं आणि शेवटी ही केस निर्दोष सुटली. म्हणजे थोडक्यात निखिल वागळे आणि त्यांचे सहकारी शपथ घेऊन एकतर न्यायालयासमोर धडधडीत खोटं बोलले किंवा यापूर्वी ते सुनील राऊतांबद्दल जे काही गरड ओकत होते ते सगळं खोटं होतं. थोडक्यात काय, खोटेपणा हा निर्विवादपणे सिद्ध झाला. आता थोडं पानसरे प्रकरणाबद्दल. या हत्येला आता 10 वर्ष पूर्ण होतील या महिन्यामध्ये आणि ज्या वेळेला ही हत्या झाली त्यानंतर 6-7 महिन्यातच एक समीर गायकवाड नावाच्या एका युवकाला अटक झाली. त्यानंतर तावडेंना अटक झाली, वीरेंद्र तावडे. आणि मग 2017च्या आसपास ज्यावेळेला या प्रकरणामधला वकील मी होतो तेव्हा हे प्रकरण चालावं, रोज चालावं म्हणून वारंवार आम्ही अर्ज केले, परंतु या प्रकरणावर स्थगिती आणण्यात आली. आणि त्या स्थगितीची मोठी गंमत आहे की ही जी स्थगिती आणली ती स्थगिती देण्यास खंडपीठाने, 2 न्यायाधीशाच्या खंडपीठाने नकार दिला होता. त्यानंतर ही बाब न्यायालयाच्या निदर्शनाला नीटपणे आणून न देता एकल पीठ म्हणजे एका न्यायाधीशांकडून हा स्थगिती हुकूम मिळवण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ही स्थगिती द्यायला नकार दिल्यानंतर हा स्थगिती हुकूम देण्यात आला आणि त्यानंतर 5 वर्ष ते 5.5 वर्ष या प्रकरणाची सुनावणीच होऊ दिली नाही. म्हणजे एकंदरीत खटल्यावर स्थगिती आणली, खटल्यावर स्थगिती आणल्यानंतर खटला चालला नाही आणि उच्च न्यायालयामध्ये जी याचिका केली होती ती याचिका सुद्धा सुनावणीसाठी कधीही घेण्यात आली नाही. केवळ ती बोर्डावर यायची आणि त्याच्या तारखा पडायच्या. शेवटी 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने
जेव्हा या संपूर्ण प्रकरणावर ताशेरे ओढले तेव्हा ही याचिका मागे घेण्यात आली. या सगळ्या काळामध्ये 8 वर्षांचा काल गेला आणि हे सगळे आरोपी तुरुंगामध्ये कारागृहामध्ये खितपत पडले. अशा प्रकारे 8 वर्ष त्यांची केस, त्यांचा खटला चालूच दिला नाही. आणि आज निखिल वागळेंना हे सगळं माहीत असून, कारण ते त्यावेळेला पत्रकार होते, ते ही मोहीम चालवत होते, ते याचे अपडेट घेत होते, आता ढळढळीत ते लोकांना खोटं सांगतायत की आरोपींमुळे खटला चालला नाही. म्हणजे यापेक्षा दुसरं खोटं काय असू शकतं? सरकारचं धोरण असं होतं, पानसरेंच्या कुटुंबियांचं धोरण असं होतं की आरोपींना आत राहू द्या. जे काय तुटपुंजे, ज्याला काहीही आधार नाही, बुडाचा आधार नसलेले तथाकथित पुरावे मांडून आरोपींवर आरोपपत्र दाखल केलं. आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांना दोषमुक्त होऊ द्यायचं नाही, त्यांच्या दोष निश्चितीसाठी त्यांचं ऐकून घ्यायचं नाही, खटला चालू द्यायचा नाही आणि तपास मात्र चालूच ठेवायचा. आणि ते सुद्धा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली. उच्च न्यायालयासमोर जाऊन आरोपींनी हे सांगितलं की जेव्हा खटल्याला सुरुवात झाली, जवळपास 2 वर्षापूर्वी, की जेव्हा खटल्याला सुरुवात झाली, सुनावणीला सुरुवात झाली, ज्या वेळेला साक्षीदारांचे जाबजबाब व्हायला लागले, त्यावेळेला यापुढे उच्च न्यायालयाला देखरेख ठेवता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. हा निर्णय जो होता त्याच्या प्रती उच्च न्यायालयाला दिल्या. त्या दिल्याच्या नंतर ही देखरेख बंद करायला जवळपास 1.5 वर्ष जावं लागलं आणि मधल्या काळात काही ताशेरे आल्यामुळे ही सुनावणी सुरू झाली आणि देखरेख थांबली. म्हणजे गंमत बघा की एकीकडे सत्र न्यायालयासमोर साक्षीदारांच्या साक्षी होत होत्या आणि त्यामध्ये साक्षीदार उघडा पडला. साक्षीदारांचं काहीतरी त्याने म्हणणं मांडलं, जे म्हणणं आरोपींच्या बाजूचं आहे, मग त्यावर पुढचा तपास व्हायचा. थोडक्यात आरोपींच्या हक्कांचं यामध्ये हनन झालं. दाभोळकर प्रकरणातही असं घडलं होतं की जेव्हा आयओ म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, पोलीस अधिकारी हा शेवटचा साक्षीदार जेव्हा उभा राहिला साक्षीला, त्या वेळेपर्यंत तपास चालू होता. म्हणजे आरोपींच्या घरावर धाडी मारणं किंवा पुन्हा पुन्हा आरोपीला बोलावून घेऊन त्याच्यावर दबाव आणणं, हे सगळं सीबीआयने या काळामध्ये केलं. तसंच या पानसरे प्रकरणामध्ये सुद्धा एकीकडे खटला चालू आहे, साक्षीदारांच्या तपासण्या चालू आहेत आणि दुसरीकडे तपास सुद्धा चालू आहे. अशा कात्रीमध्ये हे सगळे आरोपी सापडले होते. याच निखिल वागळेंनी उमर खलीद 4-5 वर्ष जेलमध्ये राहिल्याबद्दल त्यावर कसा अन्याय होतो याची मोहीम चालवली होती. म्हणजे काश्मीरी फुटीरतावादी उमर खलीद याला वेगळा न्याय आणि या प्रकरणात जे मराठी गोरगरीब युवक गुंतलेले आहेत त्यांना वेगळा न्याय, असा निखिल वागळेंचा ढोंगीपणा आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 8 वर्ष स्थगिती होती. म्हणजे 2017 साली मिळवलेली स्थगिती 22 पर्यंत राहिली. त्यापूर्वी खटला चालू दिला नाही. हे सगळं घडलं ते पानसरे दाभोळकर कुटुंबियांनी जी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली आणि ती आरोपींचं न ऐकून घेता मिळवली, त्यामुळे घडलेली आहे. दुसरं, तपासामध्ये त्रुटी राहिल्या. ह्या संपूर्ण तपासामध्ये सील्ड कव्हर म्हणजे लखोटा बंद असे अहवाल न्यायालयाला देण्यात आले. यात आरोपीची कुठची भूमिका नव्हती. एटीएस, सीबीआय, एनआयए सगळ्यांनी अहवाल दिले आणि याबद्दल यांनी न्यायालयाला वारंवार धन्यवाद दिलेले आहेत. या लखोट्यामध्ये काय होतं हे आरोपींना माहीत नाही. वेळोवेळी आदेश घेण्यात आले. हे लखोटा बंदचे वाचन करण्यात आलं न्यायालयाकडून. मला असं वाटतं की तो आरोपींवर फार मोठा अन्याय होता, कारण या यंत्रणांनी वाटेल त्या गोष्टी दिल्या. कुटुंबियांचं ऐकून तपास करावा असा एक आदेश झाला आणि यामध्ये आरोपींवर अन्याय होत गेला. आणि आज ज्या वेळेला निखिल वागळे असं म्हणतात की हा तपास चुकीचा झाला, गंमत बघा, 6 महिन्यापूर्वीपर्यंत या तपासावर देखरेख उच्च न्यायालयाची होती. म्हणजे एक प्रकारे हा उच्च न्यायालयाचा ते अवमान करतायत. उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांनी, वेळोवेळी न्यायाधीश बदलले सुद्धा, जवळपास 10 न्यायाधीशांचा याच्यामध्ये सहभाग आहे. त्यांनी लखोटा बंद घेऊन, अहवाल घेऊन त्यावर आपली मतं दिली आहेत आणि त्याच्या आधारे विविध अटका झालेल्या आहेत, विविध तपास झालेला आहे, त्या सूचनांचं पालन झालंय. याच्यातून काय दिसतं? म्हणजे थोडक्यात आरोपी निर्दोष होते, कारण याच आरोपींचा तपास केला. मला तुम्ही एक सांगा, समजा एखादी शोध मोहीम आपण राबवतो आणि या शोध मोहिमेतील वस्तू ही अमेरिकेत सापडायची आहे आणि आपण शोध मोहीम जर का भारतात चालवली तर वस्तू मिळणारच नाही. चांद्रयान पाठवायचं आहे, परंतु चांद्रयान मंगळाच्या दिशेने पाठवलं तर चंद्रावर कसं उतरेल? या संपूर्ण तपासामध्ये अमुक व्यक्तींचाच तपास करा, अमुक व्यक्तींनाच पकडा, इतरांचा करू नका, असं मृतांच्या नातेवाईकांनी वारंवार सांगितल्यामुळे तपास भरकटला आणि त्याला निखिल वागळेंसारख्याची साथ होती. म्हणजे हा जर तपास भरकटला असेल तर त्याचे खरे बळी हे आरोपी आहेत आणि खरे आरोपी, खरे दोषी हे निखिल वागळे आहेत, कारण त्यांनी हा तपास भरकटवलेला आहे.
आज त्यांनी मुक्त मनाने या आरोपींची क्षमा मागायला पाहिजे की माझ्यामुळे तुम्ही कितपत पडलात, माझ्यासारख्या व्यक्तींच्या मूर्खपणामुळे आणि दुतोंडीपणामुळे हे घडलेलं आहे. हे न करता आजही त्या आरोपींना दोष देत आहेत आणि हे करताना ते न्यायालयावर सुद्धा चिखलफेक करतायत. अशा खोटारड्या माणसाला खरं तर तुरुंगात टाकलं पाहिजे. निखिल वागलेंसारखी माणसं ही समाजाला घातक आहेत, कारण समाजात नेहमी नफरत, द्वेष पसरवण्याचं काम ही मंडळी करत असतात. या द्वेषापासून हे देवा आम्हाला मुक्ती दे आणि या द्वेषापासून आम्हाला मुक्त कर, एवढंच या माणसाला कधीतरी सद्बुद्धी दे, कधीतरी याला चांगलं सुचू दे, एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. इतकंच म्हणतो.